श्री स्वामी समर्थ. भाग्यश्रीज होम किचन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज भाग्यश्रीज होम किचनमध्ये बनवणार आहे सुक्या गोड शेवयाची रेसिपी. बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायला पण टेस्टी लागते. खूप सोप्या पद्धतीने बनवता येते आणि टेस्ट तर खूपच छान लागते. एवढ्या सोप्या पद्धतीने बनवणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकता मी तसे घरी केलेल्या शेवया घेतलेल्या आहेत आणि अशा क्रश करून घेतलेल्या आहेत बारीक बारीक. आणि इकडं आपली कढई पण तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता शेवया घालणार आहोत. घरच्या शेवयाला थोडा परतायला वेळ लागतो आणि याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालणार आहोत. तूप तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे बघा आणि छान असं परतून घेऊया आपण आता याला. या आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत. आणि एकीकडे आपण आता पाणी ठेवणार आहोत गरम करायला. पाणी याला कमीच लागणार आहे कारण की आपल्याला घट्ट शेवया करायच्या आहेत. आणि तोपर्यंत आपण हे बघू शकता आपण याची म्हणजे साईज पण थोडी कमी झालेली आहे परतून. आणि हे बघू शकता अशा गोल्डन ब्राऊन ह्या झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी इथे विसरलेली म्हणून आत्ता टाकते मी इथे ड्रायफ्रूट्स. सुरुवातीलाच तुपामध्ये छान परतून घ्यायचे ते ड्रायफ्रूट्स. आणि वेलची पूड पण टाकू शकता, पण आमच्या घरात वेलची त्याच्यामध्ये आवडत नाही म्हणून मी घालत नाही. आणि हे गरम पाणी याच्यामध्ये टाकायचे आणि छान पूर्ण सोक होईपर्यंत याला आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत. आणि छान शिजल्या आहे बघा, तुम्ही बघू शकता खूप अशा मोकळ्या झालेल्या आहेत शेवया आणि घट्ट पण झालेल्या आहेत. आता या कन्सिस्टन्सी अशी झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण शुगर टाकायची आहे. शुगर खूप जास्त पण नाही टाकायची जेणेकरून खूप गोड होईल. थोडी शुगर टाकायची, जास्त गोड पण नाही छान लागत. तर आम्ही शेवया जेवढ्या घेतल्या होत्या त्याची अर्धी मी साखर टाकलेली आहे. आणि आता छान याचा पाक होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून तुम्ही बघू शकता हे असं झालेलं आहे. आता हे बघा छान प्रकारे शिजलेल्या आहेत ह्या. आणि आता हे बघा अशा सर्व करायच्या. नक्की ट्राय करा. एखादा स्वीट पदार्थ आपल्याला कधी काही नाही सुचला की पटकन करता येतात आणि अगदी 10च मिनटात होतात, वेळही लागत नाही. तुम्ही बघू शकता. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशा झाल्या होत्या ते.